कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आज तातडीची पत्रकार परिषद. सभागृहातील गेम खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे काय बोलणार याकडे लक्ष. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वर्तन अतिशय चुकीचं. सभागृहात रमी खेळणं योग्य नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र शब्दात नाराजी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्तानं फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर. ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पोलाद प्रकल्पाचं करणार भूमिपूजन. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक्सवर पोस्ट करून दिल्या विशेष शुभेच्छा. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बॅनरबाजी. पर्वती मतदारसंघात झळकलेल्या बॅनरवर अजितदादांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. प्रफुल्ल लोढाविरोधात पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हनी ट्रॅप प्रकरणात लोढावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्यानं अडचणीत वाढ. हसन मुश्रीफांनी कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्षपदाचा दिला राजीनामा. मंत्रिपदामुळे बँकेला न्याय देता येत नसल्यामुळे राजीनामा. संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस. ड्रायव्हर जावेद शेखची बेहिशोबी जमीन प्रकरणी होणार चौकशी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सुनावणी. कराडची संपत्ती जप्त करण्याबाबतची याचिका तसंच कराडच्या दोषमुक्ती अर्जावर निकालाची शक्यता. पुण्यातील कोंढवा अत्याचार घटनेमध्ये खोटी फिर्याद देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल. डिलिव्हरी बॉयनं बलात्कार केल्याची तरुणीनं दिली होती फिर्याद. लोणारमध्ये पुन्हा ढगफुटी सदृश्य पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे गावातले रस्ते जलमय. शेतकऱ्यांच्या शेतातही शिरलं पावसाचं पाणी. नदी नाल्यांना पूर.